श्लोक 14. असो मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. अर्थ, मी या शत्रूला ठार मारले आहे, दुसऱ्यांनाही मारीन. मी ईश्वरच आहे, ऐश्वर्याचा भोगता सुद्धा मीच आहे आणि सिद्ध म्हणजे यशस्वी, बलवान, बलाढ्य असा सुद्धा मीच आहे. आणि सुखी कोण आहे असे विचारले तर तो सुद्धा मीच आहे. विवरण: आज या शत्रूला मी ठार मारले आहे, आता अशा प्रकारच्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. माझ्यापुढे कोणताच शत्रू कधीच टिकाव धरू शकणार नाही. माझी शक्ती, सामर्थ्य इतके मोठे आहे की मी सांगेन तसेच सर्व लोक आणि अगदी शत्रूसुद्धा वागतील तसे मी त्यांना वागायला सुद्धा लावेन. माझ्यापुढे कोणाचे काहीच चालणार नाही. मी सर्वांचे निर्दाळण करेन, म्हणजे जे कोणी मला विरोध करतील त्या सर्वांचे निर्दाळण करेन. सर्व भोग प्राप्त करेन व ते भोग भोगणारा मी एकटाच उरेन किंवा असेन. माझ्या कृपेने इतरांना माझ्या मर्जीप्रमाणे थोडेफार भोग भोगावेच लागतील. अशा प्रकारचे विचार आसुरी वृत्तीच्या लोकांचे असतात. यासाठी लंकेचा राजा रावण याचे उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्याने स्वर्ग व पृथ्वी यावरील सर्व ऐश्वर्य मिळवले होते. इंद्राचा पराभव केला, सर्व देवांना आपले दास केले, त्यांची सर्व संपत्ती लुटून त्यांनी लंकेत आणली आणि स्वतः विविध प्रकारचे भोग भोगले. संपत्तीबरोबरच त्यांनी परस्त्रियांना सुद्धा बळजबरीने लंकेत आणले होते. या लोकांना अजून असेही वाटत राहते की मी सर्वांचा स्वामी आहे, त्यामुळे भोग भोगण्याचा स्वाभाविक अधिकार फक्त माझा आणि माझा एकट्याचाच आहे. सर्व प्रकारच्या सिद्धी म्हणजे यश प्राप्त करणारा सुद्धा मीच तर आहे. माझ्याजवळ जसे सर्व प्रकारचे सामर्थ्य म्हणजे सत्ता, पैसा, बळ आहे तसे इतर कोणाजवळच नाही आणि ते तसे असताही कामा नये. सर्व सुखे मलाच मिळाली पाहिजेत. या जगात मीच एकटा सुखी होईन किंवा असेन. मी सर्वश्रेष्ठ आहे. मीच कुलीन आणि उच्च कुलातील आहे. मी संपन्न आहे. माझी योग्यता इतर सर्वांपेक्षा जास्तच आहे. माझ्यासारखे दुसरे कोणी श्रेष्ठ, चांगले नाही. जणू ईश्वर म्हणतात तो मीच आहे, म्हणून लोकांनी माझ्या आश्रयाला यावे आणि माझ्या इच्छेप्रमाणे वागत राहावे. माझीच स्तुती करावी, मला मान द्यावा, माझीच पूजा सुद्धा करावी आणि जगात मी एकटाच अशा प्रकारे धन्य होऊन जाईन. माझा प्रभाव व यश सर्वत्र पसरलेली आहे किंवा पसरेल. मीच सर्वांचा करता, धरता, हरता असा आहे. या प्रकारचे विचार व आचार या आसुरी वृत्तींच्या लोकांचे नित्यच असतात. समाजामध्ये वर वर्णन केलेल्या व्यक्तींच्या संघटना निर्माण होतात. अर्थात ही संघटित शक्ती राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्तीत जास्त वाटा आपल्यालाच कसा मिळेल याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजे आजकालच्या ज्या युनियन आपण म्हणतो त्या अशा प्रकारचे कार्य सातत्याने करत राहतात. या संघटनांचा एकच एक उद्घोष असतो, तो म्हणजे आज आम्ही हे मिळवले आहे आणि उद्यासुद्धा ते मिळवूच. याचा अर्थ काम एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचे असते. जगामध्ये अशा प्रकारचे व्यवहार नित्य सुरू आहेत. ज्यांचेकडे नैसर्गिक संपत्ती विपुल प्रमाणात आहे ते इतर देशाकडून पैसा घेऊन ही सर्व संपत्ती त्यांना देतात. पण हा साधा विनिमयाचा प्रकार झाला. आता हे संघटित असुर वृत्तीचे लोक ती सर्व संपत्ती केवळ आपल्याला मिळावी, आपल्याच मालकीची व्हावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मग ते वेगवेगळ्या प्रकारची शक्ती, युक्ती, बुद्धी सर्व काही वापरून अशा लोकांवर, अशा देशांवर वर्चस्व गाजवीत राहतात. त्यांच्यावर जबरदस्ती करतात. त्यांची बाजारपेठ काबीज करून स्वतःचे ताब्यात घेतात. इंग्लंडच्या लोकांनी अशा प्रकारे व्यापाराचे निमित्त करून सर्व जगावर आपले साम्राज्य स्थापन केले होते. पराभूत राष्ट्रातील विविध संपत्ती स्वतःचे उपभोगासाठी त्यांनी आपल्या देशात नेली. इतकेच नाही तर सैन्याचे सत्तेच्या बळावर धर्म, न्याय या गोष्टीसुद्धा त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे राबवल्या. अशी ही राष्ट्रे फक्त आपलाच म्हणजेच स्वार्थाचा विचार करतात
आणि मानवता विसरून जातात. मग ते म्हणू लागतात की आज यांना मी पराभूत केले आहे, उद्या त्यांना, आणि आता आम्हीच सर्व सत्ताधीश असल्याने ऐश्वर्य भोगणारे, सर्व वैज्ञानिक सामर्थ्य आमच्याच जवळ असणारे असे बलवान आणि जगाचे स्वामी आहोत आणि जगाचे शास्ते सुद्धा आहोत, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबू.